नमस्ते. आपण आज बेळगावच्या मैदानामध्ये आलेलो होतो आणि आपला परतीचा प्रवास हा आता मार्गी लागतोय, चालू झालेला आहे. तर हे बैल आता पुन्हा आपल्या घराकडे चाललेली आपण पाहतोया. आणि या ठिकाणी बैलाचे मालकच या ठिकाणी आपल्याला भेटले. काय सांगतात काय जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. शुभम बिरमणे, गाव पानस. आजचं जे बेळगावचं मैदान झालं ते कशा पद्धतीचं होतं काय सांगाल का? हे एकदम शिस्तबद्ध आणि असे सुटसुटीत प्रकारे, म्हणजे असे चांगल्या प्रकारे आणि शिस्तबद्ध प्रकारे झालं. तर ही जोडी आपल्याला एकाच म्हणजे एकाच साथीने पळाली का वेगवेगळी पहिली होती काय? एकाच साथीत पळाली. म्हणजे हे दोन्ही पण तुमचेच का? हा, किती दिवसापासून बैलगाडी शर्यतीमध्ये आपण आहात? बैलगाडी शर्यतीमध्ये मी ते ह्याच वर्षी आलोय, नवीनच आहे. नवीनच आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला कुठला छंद वगैरे अगोदर आपल्याकडे बैलगाडी शर्यत होती काय? बैलगाडी शर्यत नव्हती, पण म्हणजे बैल होती कधी. त्या बैलांचं काय वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य अजून तर कोणत्या मैदानात गुलाल नाहीये, पण आपल्या गुलालाच्या अपेक्षेने प्रत्येक मैदानात जातो. म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ह्यानं गुलाल घेतलेलं नाहीयेत, परंतु तुम्हाला गुलालाची अपेक्षा आहे. म्हणजे आपला बैल हा नंबरात भेटावा, तर त्यासाठी आपण आतापर्यंत कुठल्या मैदानाला गेलेला आहे? आतापर्यंत भोर, आणेवाडी आणि पेडगाव, म्हणजे तिसरंच मैदान होतं. आपल्यासोबत आणखीन किती लोक आहेत की जेणेकरून ते मैदानामध्ये येत असतात? म्हणजे माझे मित्र आहेत 2-3 आणि माझा भाऊ असतो, दादा असतो, असे 2 म्हणजे असतात भरपूर पोरं. मग हे बैलगाडी शर्यत मैदान करीत असताना शाळेचा काय विषय? म्हणजे शाळा करत मैदान का शाळेला वगैरे दांडी का शिक्षण चालू आहे काय? शाळा करत मैदान. हा, शाळा कुठली? हो, म्हणजे ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी नाही जात. घरच्यांचा विरोध वगैरे होतो का बाबा शाळा बुडवून तू बैलाच्या मागं जाऊ नको वगैरे काय असं काय असतंय का? होतो घरच्यांचा विरोध, पण तरी पण म्हणजे सपोर्ट पण करतात तेवढा, त्यामुळे मग नाही काय एवढं. या ठिकाणी हा भैया देखील आहे. कितवीला भैया तो आता? 10वीला. का मराठी मीडियमला. मराठीला. कुठलं गाव तुझं? पानस. बैलाची आवड तुला कशी लागायची गावापासून? लहानपणापासून आमच्या घरी अवताची बैल आहेत, आणि त्याच्यानंतर आता माझे पप्पा पाचगणला राहायला गेले, मग त्याच्यानंतर त्यांनी 2 आणले. म्हणजे ह्याच्यावर एक होता मार्तंडवर आणि हा मार्तंड. त्यानंतर आपल्या घरी वस्तू आली, मग म्हणलं त्याला तयार करायचं, म्हणून हळूहळू ट्रेनिंग चालू केली. घरी फेरं टाकलं, पवनी टाकली, आणि मग बोरच्या मैदानात फेरा टाकायला नेला. बोरच्या मैदानात फेरा टाकला, तिथं चांगला पळाला, म्हणून आणेवाडीच्या मैदानात नेला. आणेवाडीच्या मैदानात गाडी पब्लिकला होती. त्याचं पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गाडी पब्लिकला लागली. अर्ध्यापर्यंत गाडी आली, गाड्यांना गाडी घासत आली, तिथनं गाडी लॉबीटच झाली. म्हणलं चालतंय. त्याच्यानंतर मग परत व्यायाम आम्ही चालू केला. आपलं कुठंतरी काहीतरी नियोजन चुकतंय म्हणून परत व्यायाम चालू केला, पवनी चालू केली, परत टायराला चालवणं, परत अवतारा काहीतरी चालवणं, आणि त्याच्यानंतर मग आता पेडगाव हिंदकेसरीचा बॅनर पडला. मग म्हणलं तिथं न्यावं. असं बी मानाचं मैदान आहे, आपल्याला कळलं तरी आपलं किती पळतोय, आपल्याला अजून काय करावं लागेल, म्हणून इथं आणलं तर आपला मार्तंड आणि आपल्याला जोड भेटावा म्हणून आपले सहकारी
ते आपल्याला फेरायला बिरायला बैल देतात. प्रणव आंबेडकर त्यांचं सरकार त्यांनी बैल दिला आपल्याला. आपण आज मैदानात आलो दोघांवर पण कुणावर गाडी नव्हती बांधलेली. कोंड चांगली पळाली. त्यानंतर आता मग अजून चांगला पळतोय. हाय अपेक्षा पूर्ण करेल. एखाद्या मैदानात राहील कुठं. नक्कीच बाया तुझी ही अपेक्षा पूर्ण होईल. तर त्यासाठी तू किती दिवसाला ह्याला पहिरा म्हणजे पळवतो, किती दिवसातून पळवतो काय? आठवड्याला पवनी असते आणि 15 दिवसातून आपल्याला जशी शाळेला सुट्टी भेटत. आपलं फिक्स नसतं 15 दिवसांनी. समजा आपल्याला लेट झाला तरी आपण पवनी टाकतोच. पण शाळेला सुट्टी भेटली, बैल भेटला फेऱ्याला तर फेरे टाकतो. आणि नंतर जर जवळचं मैदान असलं तर मग मैदानात काढतो. मैदानात येत असताना वगैरे आज शाळेला सुट्टीच म्हणायचं. तर मग शाळेतील मॅडम किंवा असं आई वडील ओरडत नाही का तू शाळा वगैरे बुडवली, मग हा अभ्यास कसा कम्प्लीट करतो? आई वडील ओरडतात पण सपोर्ट आहे त्यांचा. म्हणजे कधी कधी ओरडतात पण आणि कधी कधी पण सपोर्ट पण करतात. त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि आपण काही रोजच हा नाद करत नाही. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी फेरं टाकतो, पवनी टाकतो. आणि आपण शाळेत मी पान असलं नाही, मी पास गेलेला आहे. त्यामुळं इथं माझी आजी सांभाळते. तो काही कुणाला काही करत नाही. अजून अशी किती बैल आहेत तुझ्याकडे? एक आवताचा आहे आणि हा मार्कंड पांढरा. हा आणि हा तो आंबेरचा आहे. आमचे सहकारी प्रणव यादव त्यांचं. तर पायरा करत असताना तुला काय अडचणी वगैरे येतात का? अडचणी येतात कारण की आपलं अजून नवीन आहे. माणसांना वाटतं यांचं काय पळू शकत नाही. त्यामुळं हळूहळू जसं जसं आपलं नाव होत जाईल तसं तसं अडचणी कमी होत जातील. येतात वायदी मागतात पण आपण काय अजून कुणाला वायदी दिलेली नाही. त्यामुळं आपण बिना वायदीचाच खेळवणार. आपला नाही लय जिंकला तरी चालेल. वायदी ही नाही म्हटलं तरी आतापर्यंत तू दिलेलं नाही दिली. पण पुढे गेल्यानंतर वायदी हा घेणार का? नाही घेणार. का नाही घेणार? कारण की आपण कुणाला दिलीच नाही. मग आपण दुसऱ्यापासून कशी घ्यायची? बरोबर या. तुला काय वाटतं या पहिल्यापासून पहिला म्हणजे वायदीच्या व्यक्तीपासून पहिल्याची वायदी घेणं बरोबर आहे का चुकीचं या? चुकीचं आहे ना. कारण की आपण त्याला नंदी म्हणतोय तर त्या नंदीचा आपण त्याच्याशिवाय हे करतोय. त्याला आपण नंदी म्हणून सांभाळतोय. एवढं खायला घालतोय तर त्याच्यावर आपण पैसे कशाला कमवतोय? तुमचा जर छंद आहे ना तर तुम्ही छंदच करा ना. जर त्याच्यावर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात धंदा होऊ शकत नाही बैलांच्या जीवावर. त्यांना जर करायचं आहे ना तर तुम्ही छंद करू शकता. आणि तुम्ही छंद केला तरच तुमची बैलं पळतील. तुम्ही जर त्या दुसऱ्यांना लुबाडलीत तर तुमची बैल वायदीवाला आज पळणार आहे, उद्या नाही ना पळणार. मग तुम्ही बी विचार करून वायदी घेतली पाहिजे. जर आपला आज एवढा पळतोय तर आपण एवढी वायदी घेतली पाहिजे. तर आपला तो बैल अख्खा जीवनभर तेवढा नाही पळणार. मग आपल्या जर खोंडांना परत जर वायदी जर आपल्याला पैरे भेटणार नाही तर आपल्यापासून माणसं किती वायदी घेतील? या विचाराने आता माणसांनी वायदी घेतली पाहिजे. शाळेला कितवीला आहे? 10वीला. 10वीला आता गेलो. 10वीला गेला. हा. तर तुला काय पुढं व्हायचंय? काय काय आपण फार्मसी करणार. शेतकरी म्हणजे फार्मसी. हा. म्हणजे बैलांच्या वगैरे जनावरांच्या रिलेटेड. हा. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी ही मुलाखत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आपण काय बोलणार आहे? आणखी मोठी बैलवाले असतात ना ती म्हणजे जर समजा जर दुसऱ्याचं जर पळत असेल ना तर त्यांनी वायदी नाही घेतली पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही खर्च घ्या, गाडी खर्च घ्या, तुम्ही वायदी नाही घेतली पाहिजे. कारण की जर तुमच्या बैलाला जर तुम्ही आम्ही वायदी देऊन जर आमचं जर तुमच्यापेक्षा जास्त पळत असतात त्या वायदीला काय अर्थ करायला? त्यामुळे मला तर असं वाटतं की म्हणजे जर आमच्याला जर पळ असेल ना तेवढा समोरच्यानं वायदी नाही मागितली पाहिजे.
तर हा आपली बैलजोड आहे दोन. त्यांना जर वायदीवाल्या घेणाऱ्या बैलांना जर हरवलं किंवा त्यांना जर टाकाटी अशी लढत मध्ये पाठीमागं टाकलं तर काय सांगाल त्या वेळेला? आपली बैलांचा विजय झाला आणि हा वायदीवाल्यांची जर हारजीत झाली तर काय सांगाल? असं झालंय, पहिल्याच मैदानात झालंय की जिथं म्हणजे आम्हाला त्यांनी वायदी मागितली होती ना, म्हणजे आम्हाला बैल देत नव्हती. ती बोलत होती की तुझा माझ्यासोबत नाही पळू शकत. त्यांच्या बैलाला माझा 1-2 फुटानं वाढ लागला होता बैल, आणि त्यांची म्हणजे प्रॉपर त्यांनी परत माझ्याकडला बैल उभा पण केला नाही. मला आहे ना म्हणजे वायदीचा प्रश्नच काढला नाही त्यांनी वापस. म्हणजे त्यांच्या बैला असं झालेलं आहे आमच्यासोबत पहिलं. म्हणजे त्यामुळे एवढं काही नाही. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी माहिती दिली आणि ही माहिती आपल्या विकासनाळा यूट्यूब चॅनलवरती दाखवली जाते. जर कोणी नवीन असाल तर नक्की सांगा कशी वाटली ही मुलाखत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.